गुड इव्हनिंग मॅम. हाय, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? हाय एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. इथे स्क्रीन दिसतंय सर्वांना? दिसेल आता. ज्यांना नाही दिसत त्यांना 1 मिनिट. बरं, रेषा माराव्याच लागतात का रोजच्या रोज? हो, रेषा माराव्याच लागतात का? हा, मग काही कंपल्शन आहे का? ओके, पेन गेला की चेक करा एकदा. गेला. ओके. बरं, आज मी एक प्रश्नपत्रिका पाठवली. किती जणांनी सोडवली? आज थोडा उशीर झाला होता, नाहीतर आजच स्पष्टीकरण झालं असतं लगेच त्या प्रश्नपत्रिकेचं. सोडवली. ओके, बरं. कालची एक प्रश्नपत्रिका राहिलेली अर्धी, ती पूर्ण करायची का? ती तर राहिलीच आपली, घ्यायचीच राहिली. बरं, ती आपण कंटिन्यू करूयात. त्यामध्ये काही कठीण आहेत का प्रश्न? आजची नाही, लगेच आजची उद्या. आजची उद्या घ्या. पाठवली पाठवते. काही जणांनी सोडवली, काही जणांनी सोडवली नाही. आजची उद्या. आजची घ्या ना. नाही नाही, आजची उद्या. आज काय झालं, मला उशीर झाला होता प्रश्नपत्रिका पाठवायला, त्यामुळे आजची उद्या घेऊयात. आज सर्वांनीच प्रश्नपत्रिका सोडवली अशी नाही. हो, मराठी घेणार आहे. मराठीचे सर्व टॉपिक घेऊन ठेवलेत मी. मला वाटतं शब्दाच्या जातीपर्यंत झालं होतं ना? शब्दांच्या जातीपर्यंत झालं मॅम, होतं. माझी प्रश्नपत्रिका चालू होतं. झाली नाही कारण काल मम्मी गावाला गेली होती. ओके ओके, आज प्रश्नपत्रिका ज्यांची राहिली त्यांनी कंप्लीट करा. उद्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण दिलं जाईल. उद्या घेऊयात. आज जी काल राहिली होती प्रश्नपत्रिका प्रश्न, त्यातले राहिलेले प्रश्न आज घेऊयात. बरं, पहा मॅम, इंग्रजी टॉपिक घ्या ना. किती झाले होते का? यामध्ये आता जातायत सोपे, सर्वांना समजलेत. सर्वांना जर समजले असेल तर लगेचच मराठीचे टॉपिक घेऊयात. मॅम, इंग्रजी टॉपिक घ्या ना. अरे, घ्यायचंय पण 1-2 मराठीचे होऊ द्या. आता बऱ्याच दिवसानंतर मराठी घेतोय आपण. मराठीचं पण थोडस झालं पाहिजे. मराठीचा कोणता टॉपिक घेणार आहात? मराठीच्या शब्दांच्या जातीपर्यंत झालेलं आहे. आता लिंगापासून घेणार आहे आपण. विशेषण मॅडम. मॅम, लिंगाची पीडीएफ विशेषण पण झालं पाठवा ना? ना. विशेषण झालं नव्हतं का? मला वाटतं शब्दांच्या 4ही जाती झालेल्या आहेत आपल्या. लिंग चालू आहे आता, बरोबर का? मॅम, लिंगाच्या प्रश्नपत्रिका पाठवा ना. मॅम, हो, लिंगाची पाठवते. प्रश्नपत्रिका पाठवा. हो हो हो, पाठवू. बरं, चला आता हे पाहूयात. लिंग पाहूयात. लिंग म्हणजेच जेंडर. का झालं होतं लिंग पण? मला वाटतं बहुतेक लिंग पण झालं होतं का? मॅम, लिंग झालं मॅम. लिंग झालं ना? लिंग पण झालं. वचन झालं का? 1 मिनिट मॅम, आहे. एवढे लिंगाची कॉल आहे. प्रश्नपत्रिका घ्या. कॉल आहे म्हणून एवढं माईक बंद करते. का बरं, वचन झालं होतं का? जे नाही झालं ते घेऊयात. मॅम, लिंग नव्हतं. मॅम, लिंग पण घ्या ना. मॅम, लिंग घ्या ना. मॅम, लिंग घ्या. मॅम, लिंग झालं नव्हतं. मॅम, लिंग घ्या. मॅम, वचन घ्या. मॅम, लिंग झालं नाही. लिंग घ्या. मॅम, लिंग मला वाटतं झालंय, आपण घेतलेलं आहे लिंग. मॅम, लिंग घ्या. नाही. नाही झालं का? बरं, चालेल, घेऊया. लिंग घ्या, लिंग घेऊया. बरं, लिंग म्हणजे जेंडर. 1 मिनिट. काय होतंय? बरं, मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही ना कोणाला काय अडचण? नक्की मला माईक बंद करायला सर्वांचे. गणिताचे प्रश्न सोपे आहेत, फक्त अंकांच्या वाचनावरती हे प्रश्न आहेत. त्यामध्ये सुद्धा जर काही वाटत असेल अडचण, काही कठीण वाटत असेल तर सांगा. सोपे आहेत प्रश्न एकदम.
बरं, नाही तर मग घेऊयात लिंग. मॅम त्यासाठी वेळ नको घालवायला. मॅम हे काय म्हणणं यशवर्धनचं? मॅम हे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे ना? हो, स्कॉलरशिपचं पुस्तक आहे. आतापर्यंत आपण नवोदय पाहिलं, त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण घेतलं आपण 2 दिवस, आणि आता आपण घेतोय पुन्हा एकदा स्कॉलरशिपचं मराठी. यामध्ये 5वं प्रकरण आहे लिंग. तर मॅम ते काल प्रकरण क्लास आपण झालता. घेणार आहोत. पहा, लिंग म्हणजे काय? मॅम काल क्लास होता. हो, काल पण होता क्लास. रेकॉर्डिंग बहुतेक राहिली कालची. काल मला लगेच बाहेर जावं लागलं तर रेकॉर्डिंग राहिली. आज कालची आणि आजची दोन्ही रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतील. पहा, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजेच नर आहेत की स्त्री जातीचे म्हणजेच मादी आहेत हे आपल्याला कळते, त्याला नामाचं लिंग असे म्हणतात. लिंग हे नामावरून ठरवलं जातं. कोणत्याही नावाचं हे लिंग ठरवलं जातं. मग ते काही असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, वास्तू असेल, मग तो ती लावून आपण चेक करतो. मग तो ती यापैकी जर नसेल तर तिथे आपण ते हे सर्वनाम वापरतो आणि लिंग ठरवतो. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग, आणि पुल्लिंग चेक करताना तो हे सर्वनाम वापरलं जातं. जसं की तो ससा, तो माणूस, तो मुलगा, तो आरसा. मग वस्तू असेल, व्यक्ती असेल, ठिकाण असेल, हे सर्वांना तो हे सर्वनाम लावून चेक करायचे. नामाच्या अगोदर सर्वनाम लावायचे आणि चेक करायचे. जिथे तो या नामाला हे जर सर्वनाम व्यवस्थित जुळत असेल तर ते पुल्लिंग आहे. आता ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते, आणि हे स्त्रीलिंग आपण ती या सर्वनामावरून ठरवतो. जसं की आपण ती मुलगा आणि ती मुलगी. आता योग्य काय वाटते पहा, ती मुलगा तर आपण कधी म्हणत नाही, तो मुलगा होतो. मग काय म्हणावं लागेल, ती मुलगी, ती बाई, ती आई, ती काठी, ती वाटी, ती छत्री. मग आता आपण काय करतो, काही नामं घेतो किंवा जे काही पर्याय आहेत, मग याच्यामध्ये तो आणि ती लावून चेक करतो. तो तीशी जर संबंधित असेल ते नाम तर ते स्त्रीलिंग आहे. तो या सर्वनामाशी जर संबंधित आहे तर ते पुल्लिंग आहे. आणि दोघांपैकी काहीच नाहीये, नेमकं काय आहे हे नाही, हे जर समजत नसेल तर ते आहे नपुसकलिंग. त्यानंतर एक असतं पहा, उभयलिंग. उभयलिंग हे तुम्हाला इथं दिलं नाही जात अभ्यासामध्ये, पण तुम्हाला पर्यायामध्ये असतं. पण उभयलिंग हे सुद्धा असतं. मग असे काही शब्द असतात की आपण त्याला कॉमन जेंडर म्हणतो, की जिथे स्त्री पण आहे आणि पुरुष पण आहे. जसं की आता एखादं नाव आहे की ते नेमकं स्त्री आहे की पुरुष आहे, किंवा दोघांसाठी ते वापरतात. जसं की आता मी हे सर्वनाम एखादा पुरुष असेल तरी मी म्हणतो, स्त्री असेल तरी मी म्हणते, एखादी नपुसकलिंग काही असेल, पण आपण त्यासाठी मी हे सर्वनाम वापरू शकतो. असं काही म्हणजे दोघांचाही समावेश त्यामध्ये होऊ शकतो असं. जसं की आचार्य आहे, तो पण आचार्य असतो आणि ती पण आचार्य असते. मग असे काहीसे म्हणजे काय, आता शिक्षक म्हटलं की दोन्ही असतात, पण शिक्षक शिक्षिका आपण इथे म्हणतो मराठीमध्ये, पण अशी काही नामं असतात की त्यांचा दोघांचाही समावेश त्यामध्ये येऊ शकतो. मग असं जर काय आले तर आपण तिथे घेऊया ते उभयलिंग. आता शक्यतो तुम्हाला इथे मराठीमध्ये उभयलिंगाचा जास्त अभ्यास करावा लागत नाही. उभयलिंग कुठे वापरलं जातं, की त्याला आपण कॉमन जेंडर म्हणतो इंग्लिशमध्ये, जसं की स्कूल आहे. मग स्कूल तर काय करतो आपण, दोन्ही मध्ये त्याचं वचन बदलत नाही. मग स्कूल हे आहे, किंवा टीचर, टीचर दोन्ही पण असतात. टीचर इंग्लिशमध्ये टीचर, स्त्री असेल तरी तिला बरेच टीचर म्हणतात, आणि पुरुष असेल तरी सुद्धा टीचर म्हणतात. मग अशी काहीशी नामं असतात की त्यांना दोघांमध्येही समावेश होतो, स्त्री आणि पुरुषांमध्ये, म्हणून ते कॉमन म्हणजेच उभयलिंग. आणि इकडे न्यूटर जेंडर म्हणजेच नपुसक लिंग. आणि आपण आता पाहणार आहोत पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. पुल्लिंग म्हणजेच मस्कुलिन जेंडर आणि स्त्रीलिंग म्हणजेच फेमिनिन जेंडर. हे जेंडर आपल्याला इंग्लिशमधून सुद्धा पाहायचंय. मराठीमध्ये व्यवस्थित समजलं की इंग्लिशमध्ये सुद्धा समजतं. मला वाटतं आपलं एकदा फ्री क्लासमध्ये जेंडर हा टॉपिक झालेला आहे. आता पुढील वाक्यातील ठळक नामे ओळखा. रमेश मैदानात आला.
तिची वही हरवली, बागेत फुले उमटली. मग आता इथे रमेश, वही आणि फुले. आता या नामांसाठी आपल्याला ठरवायचं की नेमके ते पुरुष जातीचे आहेत की स्त्री जातीचे आहेत की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाहीयेत. मग आता यानुसार आपल्याला लिंग ठरवायचंय. पहा, रमेश या नावाचं लिंग. आता तो रमेश म्हणजेच ते पुल्लिंग आहे. वहीसाठी योग्य सर्वनाम आहे ती वही, म्हणून ते स्त्रीलिंग झालं. फूल नेमकं स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, मग ते आहे नपुंसकलिंग. मग त्यासाठी ते हे सर्वनाम वापरलं जातं. त्याबरोबर आणखी काही माहिती आहे ते आपण वाचून घेऊयात. लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचं लिंग ओळखावे. समजा आता स्त्रिया या नामाचे लिंग, पहा या नामाचं लिंग मग स्त्रिया म्हणजे अनेक झाल्या, मग त्या स्त्रियाचं आपल्याला एकवचनी रूपांतर करावे लागेल. स्त्रियांचं होईल स्त्री. मग स्त्रीसाठी आपण सर्वनाम कोणतं वापरतो? ती. मग ती स्त्री म्हणजेच ते काय झालं? स्त्रीलिंग. यासारखे जसं की वह्या असेल तर त्याचं काय करून घ्यावं लागेल? अगोदर वही, मग ती वही. त्यानुसार आपण ठरवणार स्त्रीलिंग. त्याबरोबर बहुवचन किंवाच आदरार्थी नामाचं लिंग ओळखता येत नाही, म्हणून ते नाम एकवचनी करूनच म्हणजेच तात्पुरता आदर काढून त्याचे लिंग ओळखावे. आपण बऱ्याच जणांना आदरार्थी बोलतो, जसं की बाबांना आपण जसं आईला ए आई किंवा आरे तुरेवरती बोलतो, तसं आपण बाबांना शक्यतो बोलत नाही. बऱ्याच ठिकाणी बोलतात, पण आपली संस्कृती आहे की आपण बाबांना आहो जावं बोलतो, म्हणजे असं आदरार्थी बोलतो. तुम्ही बाबांना काय म्हणतो? तुम्ही. आणि आईला म्हणतो तू. म्हणजे असं तुम्ही तुम्ही बोलण्यामध्ये आदर आहे. मग हा जो आदर आहे तो तात्पुरता काढून ठेवावा लागतो लिंग ओळखण्यासाठी. बोला, मुग्धाचं काय म्हणणं आहे? मुग्धा माईक ऑन आहे, पटकन बोलायचंय. मॅम स्क्रीन लहान होत नाहीये. बरं, लहान होत नाही. जास्त स्क्रोल केलं होतं का? ते मोठं केलं होतं का? झूम केलं असेल बहुतेक. मग झूम वरती पहा ना, दोन्ही बोट असे टच करून हे करायचं. पहा, दोन्ही बोट तर स्क्रीनवरती टच करून लहान लहान आकार करायचा आहे बोटांचा, म्हणजे ते स्क्रीन पण लहान होतं. तुमच्याकडून मोठं झालंय का ते मोबाईल वरती? हा, काय म्हणणं आहे दियाचं? बोला दिया. मॅम आवाज येत नाही. कोणालाच आवाज येत नाहीये का? चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं मला. सर्वांना व्यवस्थित स्क्रीन दिसतंय का आणि आवाज येतोय का? मला चॅट बॉक्स मध्ये येस ऑर नो हे उत्तर द्या. व्यवस्थित जर स्क्रीन आणि आवाज दिसत असेल तर यस म्हणा, नसेल दिसत तर नो म्हणा. ओके, जवळजवळ सर्वांचंच यस असं उत्तर येतंय. म्हणजे सर्वांना स्क्रीन आणि आवाज दोन्ही व्यवस्थित आहे. काही जणांना प्रॉब्लेम येतोय, तर ज्यांना प्रॉब्लेम होतो त्यांनी प्लीज लिंक रिजॉईन करा. बरं, पण आणखी काही जण असतात की स्वतः एकट्याच असतो, जसं की राजकारणी असेल किंवा एखादं राजकारणी कुटुंब असतं. पहा, त्यातला कुटुंब प्रमुख स्वतःला आम्ही म्हणून घेतो. आम्ही म्हणजे तो एकटाच असतो, पण आदरार्थी बोलणं असतं. आम्ही हे आज काम केले, आम्ही हे करतो, आम्ही असं. म्हणजे आम्ही म्हणजे हा एक जण असला तरी आम्ही आदरार्थीने तो स्वतःला बोलतोय आम्ही. आणि अनेक जण असतील तरी सुद्धा आपण आम्ही म्हणतो. आपल्यासोबत अनेक जण आहे, 3-4, मग तेव्हा सुद्धा आपण आम्ही म्हणतो. म्हणजे हे काय झालं? बहुवचन किंवाच त्याला अनेक वचन म्हटलं जातं. अनेक वचनाच्या अगोदर तुम्हाला एक वचन करून घ्यावं लागेल. तात्पुरता आदर काढून घ्यायचा, स्वतःच्या बाबतीतला असेल किंवा इतरांच्या बाबतीतला असेल. तो आदर काढायचा आणि मग लिंग ओळखायचंय. पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो. स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो. तर नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ते या शब्दाने केलं जातं. म्हणजे हे तो, ती, ते हे आहेत सर्वनाम. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी यांना सर्वनाम म्हटलं जातं. जसं की उदाहरण दिले पहा, तो घोडा, तो फळा, तो ढग, तो चांगुलपणा, म्हणजे हे सर्व नाम आहेत पुल्लिंगी.
ती नदी, ती मुलगी, ती लेखणी, ती हुशारी ही सर्व नामे स्त्रीलिंगी मध्ये येतात. ते मूल, ते फूल, ते शेत, ते धैर्य हे आलं नपुसकलिंगी. आता मूल शब्द असा आहे पहा, इंग्लिशमध्ये याला चाइल्ड म्हणतो आपण. मूल म्हणजे काय, की ते नेमकं मुलगा आहे की मुलगी हे नेमकं माहित नाही, किंवा दोघांचाही उल्लेख आपण मूल, लहान मुलगा असला तरी मूल करतोय आणि मुलगी असला तरी मूल करतोय. मग अशा वेळी ते उभयवचनी होऊ शकतं. दोघांचाही समावेश, आपण लहान बाळ असेल तर काय हे मूल आहे. मग हे मूल ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोघांपैकी कोणतं तरी एक आहे. मग अशा वेळी तिथे उभयलिंग. काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंग रूप ठरवताना ठराविक पद्धतीने होतात. जसं की माळी माळीन, देव देवी, तरुण तरुणी, कोकिळ कोकिळा, शिक्षक शिक्षिका, सासरा सासू. आता या प्रकारचे जे शब्द आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित वाचा. आता ह्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. हे जर तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घेतलं तरी तुम्हाला कळेल. आणि हे आपण नेहमीच्या बोलण्यामध्ये किंवा नेहमीच्या लिखाणामध्ये याच्यात हे शब्द येतात की ज्यांना आपल्याला लिंग असं काही खूप अवघड असा टॉपिक नाहीये. तो आपल्या नेहमीच्या चालता बोलता आपण सोडवू शकतो असा एक टॉपिक आहे पहा. आणि नेहमीच्या बोलण्यामध्ये सुद्धा असतं की तो ती ते, त्याबरोबर मुलगा असेल तर तो मुलगा, मुलगी असेल तर ती मुलगी, सर्वनाम ठरवता येतं. त्याबरोबर उंट, आणि जर तिची मादी आली तर आपण तिला सांडणी म्हणणार. मोर दिसला तर आपण म्हणणार तो मोर. लांडोर दिसली की काय म्हणणार, ती लांडोर. बोका असेल तर तो बोका, ती मांजर किंवा ती भाटी. म्हणजे असे काहीशे शब्द जे असतात आपण ते नेहमी वापरतो. काही सजीवांची नामं आणि त्यांची लिंग दिलेली आहेत, तर ते सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या. एकदाच्या वाचनाने तुम्हाला हे सर्व व्यवस्थित जमणार आहे. आपण जाऊया डायरेक्ट स्वाध्यायाकडे. कारण एवढे जर डिटेल एवढ्या सोप्या सोप्या टॉपिक मध्ये जर आपण पाहत बसलो तर जो एक टॉपिक एका दिवसाच्या आतमध्ये होणार आहे, एका सेशनच्या आतमध्ये, तर त्यासाठी आपल्याला 4 सेशन घ्यावे लागतील. पाहता स्वाध्यायातले प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आज आवाज बहुतेक डिस्टर्ब होत असेल, शेजारी सप्ताह आहे, मंदिर आहे, तर तिथे सप्ताह आहे, तर अधूनमधून भजनाचे आवाज, अधूनमधून गाण्यांचे आवाज, तिथे काही ना काहीतरी कार्यक्रम वगैरे चालू असतात, म्हणून ते थोडंसं डिस्टर्ब होऊ शकतं. चला, पुल्लिंगी शब्द दर, तर, घर आणि भर. पुल्लिंगी चेक करताना तो हे सर्वनाम लावून चेक करा. ओके, ऑप्शन नंबर 1, 2, 4, 3 असे 3ही ऑप्शन्स आले. काय घ्यायचं तर घेऊन टाका, जे आवडीचं आहे तो. ओके, वृंदाचं आलं 1, मुग्धाचं आलं 1, साईराज श्रेया 1. बरं, पाहता तो दर, तो तर, तो घर आणि तो भर. मग आता इथं तो लावून चेक करायचंय. पुल्लिंग लावताना निवडताना फक्त तो हे सर्वनाम ठेवायचं आणि चेक करायचं. मग तो दर हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2, नाव, कीव, जीव आणि शिव. व्हेरी गुड. 203 येतंय. वृंदाचं आलं, ईश्वरीचं आलं, मुग्धा, राजनंदिनी, मल्हार, मनस्वी, कोमल, आराध्या, यशवर्धन, सिद्धी, रेवती, समर्थ. चला, सर्वांचं आन्सर येतंय तो जीव. अगदी बरोबर आहे. तो नाव, तो कीव, तो जीव आणि तो शिव. तर या प्रकारे चेक करा, तो जीव योग्य आहे. पुढे ज्ञान, पान, ध्यान आणि कान, यामध्ये पुल्लिंग कोणतं आहे? ओके, 3 4 तो कान. व्हेरी गुड. 4 नंबर नाटक, बाजार, बातमी, गंमत. ऑप्शन नंबर 4. ओके, 2. हा, बहुतेक 4चं 2. हा, 4चं सर्वांचंच 2 म्हणणं आलं आणि काही जणांचं 4 सुद्धा आलं. पण पाहता, तो नाटक, तो बाजार, तो बातमी आणि तो गंमत. तो गंमत कधीच नसतो, तो बाजार. ऑप्शन नंबर 2. 5 नंबर कांदे, कृपा, कप्पाळ आणि कापड. ऑप्शन नंबर 1. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4 नाही होणार.
पण आता कांदे हे अनेक वचन दिले, त्याचा अगोदर करावं लागेल एक वचन कांदा. आताच पाहिलं की नाही आपण, अनेक वचन असेल तर त्याचं एक वचन करायचं आणि मग लिंग ठरवायचं. कांदे होते तर कांद्याचं एक वचन झालं कांदा. मग कांद्याला काय म्हणतो आपण? ती कांदा का तो कांदा का ते कांदा? तर तो कांदा. म्हणून हे कांदा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. इथे स्त्रीलिंग ओळखायचं आहे. तर यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 कर्ज, दुसरा आहे अर्ज, पर्व आणि रात्र. ऑप्शन 4 ती रात्र. व्हेरी गुड. ती कर्ज, ती अर्ज, ती पर्व आणि ती रात्र यानुसार चेक करा. ती रात्र योग्य आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 गाढव, कणव, देव आणि निरोप. ऑप्शन नंबर 2 व्हेरी गुड. कणव, ती कणव म्हणतो. कणव म्हणजेच एखाद्याची कीव येणे किंवा दया येणे. भाववाचक नामामध्ये कणव हा शब्द येतो, हे सुद्धा नाम आहे. प्रयत्न, विश्वास, आनंद आणि प्रेरणा. ऑप्शन नंबर 4 3चं 4 म्हणणं आहे, अगदी बरोबर आहे. ती प्रेरणा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 पृष्ठ, सृष्टी, पुस्तक आणि झाड. ऑप्शन नंबर 2 व्हेरी गुड. ती सृष्टी राईट आहे. मराठीचा पेपर आपण म्हणतो खूप सोपा सोपा सोपा, पण कधी कधी सोपं सोपं सुद्धा कठीण जातं. सोपे सोपे नियम आपल्याला माहित नसतात. ओके, ऑप्शन नंबर 3 5चं 3 आहे सर्वांचंच म्हणणं, अगदी बरोबर आहे. ती वात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3 नपुसक लिंग ओळखायचंय. आता आपण काय करूया, थोडस स्किप करत करत जाऊयात. आता प्रत्येक प्रकारातले 2 ते 3 प्रश्न पाहिजे, लगेच पुढचा प्रश्न, पुन्हा 2-3 प्रश्न, पुन्हा लगेच पुढचा. म्हणजे आपलं आणखी एक प्रकरण आज होऊन जाईल. पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. नाले, घोटाळे, गोळे आणि पोळे. मग इथे ते नाले, ते घोटाळे, ते गोळे आणि ते पोळे यानुसार चेक करा. चला आलं उत्तर. पर्याय क्रमांक 3 आणि 4 अशी 2 उत्तर होतं. तर ते नाले, ते घोटाळे, ते गोळे आणि ते पोळे. तरी योग्य आहे पोळे. आता इथे नाले हे अनेक वचन आहे. नाला हा शब्द असतो, मग तो नाला होता, ते नाले होत नाही. अनेक वचन नाही करायचं, तर एक वचन करून पाहायचं नामाचं. असं म्हणणार की आपण मॅडम ते नाले होतं की, ते घोटाळे होतं की, पण हे काय होतं, नाला एक वचन, याचं नाला होतं, हा घोटाळा आहे. मग तो घोटाळा, हे गोळे अनेक वचन आहे, म्हणजे तो गोळा झालं. आणि एक पण पोळे आणि अनेक पण पोळे, हे पोळे एक वचनी पण एक पोळे होत आणि अनेक वचनी पण पोळे, म्हणून ते पोळे योग्य आहे. या प्रकारे चेक करायचं एक वचन करून. पुढचा प्रश्न आहे वीज, सफाई, शरीर आणि काळजी. ओके, 2चं 3 म्हणणं आहे. व्हेरी गुड. ते शरीर, एक शरीर आणि अनेक पण शरीरच होतात, म्हणून ते शरीर. पुढचा प्रश्न आहे देह, काया, पोट आणि पाठ. व्हेरी गुड. 3 नंबर. आता पुढच्या प्रकाराकडे जाऊयात. तरी सुद्धा यामध्ये तुमचे काही प्रश्न राहिलेले असतील की मॅडम तुम्ही काय येत नाही म्हणून स्किप करता की काय, मला सांगा तो प्रश्न काय होता, तर तो सुद्धा तुम्ही विचारा. तसं काही नाही, आपल्याला फक्त पटपट उरकायचं, जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायच्यात, हे आपलं टार्गेट आहे. फक्त किती वेळ तोच तोच प्रकरण, तेच एक घटक हे घेणं आपलं टार्गेट नाही. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे, म्हणून आपण या पद्धतीने घेतोय.
आणि जर तुम्हाला काही कठीण वाटत असतील सोडवल्यानंतर प्रश्न तर ते मला नक्कीच विचारा. आपण कधी त्या पुस्तकाकडे पाहायचंच नाही, फक्त पाहायचं हा आज क्लास झाला मॅडम ते पाहिलंच नाही मला आहे ना तो 7वा प्रश्न कळालाच नाही, पण तू कधी सोडवलं होतं का हे चेक करायचंय अगोदर. जर तुम्ही सोडवला होता समजलाच नाही तर मला तुम्ही 10 वेळा विचारा. मी त्या प्रश्नाला सांगण्याचा कधीच कंटाळा करणार नाही, पण तो प्रयत्न तुम्ही करायला हवा अगोदर. की एक हवेमध्ये गोळ्या मारल्यासारखं तुम्ही सांगायचं नाही की न सोडवताच चला मॅडम हे एवढं सांगा बरं समजून द्या मला येतच नाही. तो प्रयत्न जर केला तर नक्की येणार आहे, थोडा प्रयत्न करावाच लागणार आहे. हा पुढील ठळक अक्षरातील शब्दांचा विरुद्धलिंगी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वाघ्या, वाघ्याचा जो विरुद्धलिंगी आहे तर त्याचं विरुद्धलिंगी काय होईल? वाघी, वाघीण, मुरळी, मुराळी. 1चं 3. चला सर्वांचं येतंय अगदी उत्तर. वाघ्या मुरळी. डान्स करणारे ही जोडी असते म्हणजे खंडोबासाठी खंडोबाचं जागरण वगैरे करणारे असतात तर त्याच्यामध्ये थोडासा डान्स वगैरे असतो त्या जागरणामध्ये तर तो वाघ्या आणि मुरळी यांचा असतो. कवी, कवीचं विरुद्ध लिंग काय होईल? कवी, कवीन, कवयित्री की कवयित्री? ओके, पर्याय क्रमांक 4. व्हेरी गुड. कवी, कवयित्री, विद्वान. विद्वानचं काय होईल? ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. विद्वान म्हणजे खूप हुशार पुरुष. तर खूप हुशार स्त्री असेल तर त्याला म्हणायचं विदुषी. अध्यक्षा, सॉरी अध्यक्ष. अध्यक्षचं काय होईल? व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 अध्यक्षा. पुढचा प्रश्न पंडित. पंडित या शब्दाचे अनेक वेळा येऊन गेलेले पहा विरुद्ध लिंग पंडित. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 पंडिता म्हणतो जसं की पंडिता रमाबाई. मला वाटतं यांचा टॉपिक होता तुम्हाला मागच्या वर्षी होता का या वर्षी आहे पण होता. रमाबाईचा पंडिता रमाबाई असा होता. स्त्री असेल तर पंडिता होतं. प्रश्न क्रमांक 5. पुढील पैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखायची आहे. यामध्ये पेटारा पेटी, मावळा मावळी, गवळी गवळण, व्याही विहीण. एक जोडी चुकलेली आहे तर ती चुकलेली जोडी ओळखायची आहे. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन मावळा, मावळी नसतं, मावळाचं मावळी नसतं. दुसरा आहे सम्राट, सम्राज्ञी, जनक, जानकी, पळा पळी, आत्मज, आत्मजा. आत्मज म्हणजे मुलगा आणि आत्मजा म्हणजे मुलगी असतं बघ. यामध्ये काय चुकलेलं आहे? ऑप्शन नंबर 3. व्हेरी गुड. पळा आणि पळी असं नसतं, पळी असते पहा भाजी हलवायची असते की नाही पळी, स्वयंपाकघरामध्ये असते ती. 1 मिनिट हा, आपल्याला काय सांगितलंय नाही चुकीची ओळखायची ना. जनक, जानकी, पळापळी. पळापळी तर नसतं पण जनक, जनक जानकी पण होतं. जनक आणि जानकी म्हणजे याचीच हे दिलेत. जनक म्हणजे पिता असतो आणि जानकी हे सीतेला नाव आहेत. माता पिता असायला होतं. जनक, जानकी म्हणजे सीता, वैदेही ही रामाची पत्नी म्हणजे ह्या सीतेला हे नाव आहे. किंवा जनकतनया, तनया म्हणजे मुलगी, जनकची मुलगी. हे होणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे पळापळी सुद्धा कठीण वाटते म्हणजे वेगळं वाटते पण इथं जास्त योग्य पर्याय आहे की जनक आणि जानकी असं नसतंच. ओके, सर्वांना कन्फर्म झाला क्वेश्चन? एकदा तरी सुद्धा आन्सर केला पहा. हो.
ऑप्शन नंबर 2 आहे ना? ओके ओके ओके. हा पहा. मॅम ही PDF पाठवणार मेंढी. आहात अभ्यासाला? काय? मॅम ही PDF अभ्यासाला पाठवणार आता? हो, पाठवणार आहे. एडका, मेंढी, आणि घोडा, मॅम घोडी, ह्याच्या पुढची पण राजा, पाठवा. रंक. हो हो, चालेल. शाकामृग आणि वानरी. चला, काय असेल तर पाठवा. ऑप्शन नंबर 3 राजा, रंक. एडका, मेंढी हे बरोबर आहे. घोडा, घोडी पण बरोबर आहे. शाकामृग आणि वानरी. शाकामृग म्हणजेच वानर. राजा आणि रंक. श्रीमंत आणि रंक पाहिजे तर राजा म्हणजे प्रजेचा मुख्य असणारा. रंक म्हणजे गरीब. राजाच्या विरुद्ध गरीब असं नाही होत. रंक रंक म्हणजे गरीब होतं. राजा राणी हवं होतं आणि श्रीमंत रंक. पर्याय 3 होता त्यामध्ये. पुढचा प्रश्न. पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जोडी, कोडी, साडी आणि वाडी. चेक करायचंय तो, ती, ते नुसार. ती जोडी, ती कोडी, ती साडी, ती वाडी. म्हणजे यामध्ये कोणतं बसत नाही ते काढा. ऑप्शन नंबर 3. असे पर्याय नाही सांगायचे. प्रश्न क्रमांक 6 सांगितलाय. जो हवा तो पर्याय घ्या, तसं नाही करायचं. असंच लिहिणार का तुम्ही परीक्षेला? मुग्धा, एकचं एकदा 2 दिले. हा, असं दिलंय का? अरे, वेगवेगळे प्रश्न आहेत. 1चं 2, 2चं 2, 3चं 3, 4चं 2, 5चं 4. हा, वेगवेगळे प्रश्न आहेत. पाहिलंच नाही नीट. मला वाटलं की एकाच प्रश्नाचे वेगवेगळे उत्तर दिलेत. बरं, एक वचन करायचं आणि मग पाहायचं. आता एक असतं कोडे आणि अनेक असतात कोडी. ते कोडे, ती कोडी, अनेकाला ती. पण इथे एक करून ठरवायचं असतं लिंगामध्ये. म्हणजे कोडे हे वेगळं आहे, या गटामध्ये बसत नाही. ती जोडी, ती साडी आणि ती वाडी हे योग्य आहे. पुढचा. फेस, वेस, केस आणि नवस. ओके, 3चं 2 आणि 4 अशी 2 उत्तरं येत आहेत. बरं, पाहता. तो फेस, तो केस आणि तो नवस होऊ शकतो. ती वेस असतं पहा. ती वेस. एक असला तरी केस, अनेक असल्यावर केस नाही म्हणत आपण, त्याला केस असं म्हणतो. म्हणून एक मध्ये पण केस, अनेक मध्ये पण केस. म्हणून तो फेस, तो केस, तो नवस होतं. ती वेस होतं. सुया, समया, रुपया आणि रया. ऑप्शन नंबर 3 रुपया असं म्हणणं आहे. आता सुईला काय म्हणतो आपण? ती सुई. समयी, समय आहे अनेक वचन आहे. ती समयी, ती सुई, ती समयी. हा मात्र तो रुपया असतो. आणि ती रया किंवा एखादा गुण आहे की योग्यता आहे तर त्याला ती रया, ती म्हटलं जातं. गुण, योग्यता किंवा मूल असेल तर त्यासाठी रया हा एक शब्द असतो. रया घेतला तर तो स्त्रीलिंग येतो. ती रया. एकच होता पुल्लिंगी रुपया. तर राहिलेले 2 प्रश्न तुम्ही सोडवा. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न प्रकार एकच राहिला आता. 1-2 प्रश्न आपण सोडून दिले तसेच तुम्हाला होमवर्कला सोडवण्यासाठी. वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. भारतात शहरापेक्षा खेडी जास्त आहेत. मग खेडी या नामाचे लिंग ओळखायचे. खेडीचे लिंग काय होईल ते आपल्याला या पर्यायामधून ओळखायचे. ऑप्शन नंबर 2. सर्वांचे आन्सर येते. ऑप्शन नंबर 2, 3 अशी वेगवेगळे आन्सर्स मिळाली. बर, खेडे आणि खेडी. आता याचं एक वचन काय होतं? खेडे. आणि अनेक असेल तर खेडी. मग खेडेला काय म्हणतो आपण? तो खेडी, ती खेडी का ते खेडे?
ते खेडे होतं योग्य. जर चेक केलं तर ते खेडे. आणि अनेक असेल तर ती खेडी, पण इथं एक वचन करायचं आणि मग लिंग ठरवायचं असतं. ते खेडे हे होतं नपुसकलिंग. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली. पुल्लिंग, नपुसकलिंग, स्त्रीलिंग का उभयलिंग? ओके, 2चं 1 आणि 2 अशी वेगवेगळी उत्तरं मिळाली. बर, वडील. मग वडिलांचा थोडा वेळ आपल्याला आदर काय करावा लागेल, काढून ठेवायचा बाजूला. मग वडील, आईसारखं जसं आपण चेक करतो की नाही ती आई, तसा मग आपल्याला इथं वडिलांना चेक करावं लागतं की वडिलांचा आदर काढल्यानंतर तो घ्यावा लागेल की ती घ्यावं लागेल का ते घ्यावं लागेल. ते घेतलं तर आदर आरती होऊन जातं. काय आलं मग तुमचं उत्तर? आदर थोडा वेळ काढून ठेवला ना. ओके, 2चं काय आलं? 2चं. 3चं 4 आलं. 2चं सांगा. 2चं 1 वाल्यांचं योग्य आहे, पुल्लिंग. तिसरं पहा, पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मग पाने, पानेचं काय करायचं अगोदर? पान हे एक वचन करायचं. तो पान, ती पान का ते पान? व्हेरी गुड. 3चं आलं. 4, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. मग पतंगांनी अनेक वचन आहे तर पतंग करून घ्यायचं. मग तो पतंग, ती पतंग की ते पतंग? व्हेरी गुड. 3 नंबर पुल्लिंग. शेवटचे राहिलेच आता एक प्रश्न. 8 आणि 9 2 राहिलेत. पुढील पैकी निश्चितपणे एक पुल्लिंग असलेला पर्याय कोणता? वेळ, ढेकर, बाग आणि हिरा. एक वचन करून घ्या आणि चेक करा. निश्चितपणे एकच आहे. निश्चितपणे एक कशाला म्हणायचं की त्याचं अनेक पण वेगळं होऊ शकतं काही, किंवा त्याला आपण सांगू शकतो की डेफिनेट आहेच, एक वचनच आहे आणि ते पुल्लिंगच आहे असं काही. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4, हिरा. तो हिरा, अनेक हिरे होतात. किंवा याचं लिंग बदलत नाही, हिरा. तो काही स्त्रीलिंगी पुल्लिंग मध्ये नाही, एकच, तो हिरा. दिलेल्या नामांपैकी नपुसकलिंगी नामे दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. घरे, शाळा आणि धनुष्य. ऑप्शन नंबर 3, 9चं 2, काहीचं 3 अशी आलीत उत्तर. 2 आणि 3. आता घरे आहे तर त्याचं घर करावं लागेल. मग घरला काय म्हणतो आपण? ते घर. ती शाळा, अनेक असलं तरी ती शाळा, एक असली तरी ती, अनेक असला तरी ती शाळा, त्या शाळा. धनुष्य, तो धनुष्य, ती धनुष्य का ते धनुष्य? तर इथे ते धनुष्य पाहिजे होतं. म्हणजे अ आणि क हे झालं नपुसकलिंगी. अ आणि क बरोबर आहे. कुठे गेला पर्याय? पर्याय क्रमांक 2. बरं, आता शेवटचा 1 मिनिट राहिलाय. पुढचं जे प्रकरण आहे तर त्याची आपण ओळख करून घ्यायची आणि थांबायचं का मग? हा टॉपिक सर्वांना समजलाय का? हो मॅम, खूप सोपा होता. फक्त एवढंच लक्षात ठेवा की या टॉपिक मध्ये, ऐका, या टॉपिक मध्ये एवढंच चेक करायचं होतं की स्त्रीलिंग आणि पुल्लिंग ओळखताना मॅम आपले अनेक 2 वचन प्रश्न असेल तर राहिले एक वचन करायचं आणि मगच ठरवायचं. डाऊट नव्हता ना कोणाचं काही? उद्याच आपला हा टॉपिक असणार आहे, वचन. मॅम. हा बोला. मॅम, तुम्ही याच्यातले तुम्ही लिंगातले 2 प्रश्न सोडवायला दिलता. हा, बरेच राहिले. 2 2 4 4 कुठे कुठे राहिलेत ना प्रश्न, ते सोडवा. मग मॅम पीडीएफ पाठवा आणि वचनाची पण पाठवा. ओके ओके, चालेल. आता 1 मिनिट राहिल्यामध्येच लिंक थांबेल. आपण पण थांबूया. ओके, बाय, गुड नाईट. उद्याच आपलं वचनचा टॉपिक असणार. बाय टीचर. ओके. गुड नाईट. बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट मॅम. गुड नाईट मॅम.